नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात किशोरी पेडणेकर आंदोलन करतायत। आपण थेट जाऊया। किशोरी पेडणेकर यांच्याकडून नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। खरंतर नीलम गोरे यांनी ठाकरेंसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकर या आंदोलन करतायत। काही वेळापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं। आता मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे। किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या या शासकीय निवासस्थानाबाहेर पोहोचलेले आहेत। मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरामध्ये असलेलं हे शासकीय निवासस्थान नीलम गोरे यांचं शासकीय निवासस्थान, आणि या शासकीय निवासस्थानाबाहेर आता किशोरी पेडणेकर आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहूया त्या नेमकं काय ऐकतायत, आपण ऐकूया काय म्हणतात। मुळात ज्या महिलेनी उद्धवजींवर जे आरोप केले त्या महिलेला 4 वेळा आमदारकी दिली, 4 वेळा सभापती केलं, उपसभापती, आणि तरी अशा प्रकारे एक महिला साहित्यिक व्यासपीठावरनं, एक आमदार महिला साहित्यिक व्यासपीठावरनं अशी गरळ ओकत असेल। काही तांत्रिक बाबी आहेत, मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीला 4 वेळा आमदार केलं ती व्यक्ती जर असं म्हणत असेल तर मग काय करायचं। भूषवली नाही, भोगली, भूषवली नाही, पद भूषवली नाही, भोगली। तेव्हा हिला कळलं नाही। आज 2012ला बाळासाहेब गेले, 12 ते 23 हिला अक्कलदाड आत्ता आली। ही काय आहे? ताई, आज तुम्ही शिवालयाला आला, शिवालयाला येताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय, काय सांगाल? हे तर दुर्दैव आहे। हे असं बोलणार आणि पोलीस ह्याच्यामध्ये बंदिस्त होणार। हिम्मत आहे तर ये ना बाहेर। पण आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या एक मिनिट माझ्या आम्हाला जागा तर द्या उतरायला। जर आम्ही निषेध करायला आलोय तर करणार ना। ही लाईव्ह प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत, त्यांच्याकडून आता नीलम गोरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर नरिमन पॉइंट परिसरामध्ये असलेलं नीलम गोरे यांचं शासकीय निवासस्थान, त्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जाते। सोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहेत। अरे मागे या ना, सगळ्यांनीच मागे या ना। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या, नेत्या आता आक्रमक झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन झालेलं होतं। नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर पुण्यात आंदोलन झालं होतं। आता मुंबईमध्ये सुद्धा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन होतं।